मुंबईत जरांगे यांची भेट घेणार मंत्री शिवेंद्रराजे भोसले। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला माझेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील समर्थन असल्याचं स्पष्ट केलं आहे। अनेक मराठा मुख्यमंत्री असताना देखील मराठा आरक्षण देऊ शकले नव्हते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले। नंतरच्या सरकारकडून ते टिकवता आले नाही। जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा सर्वस्वी अधिकार आहे। आमचा पण मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। गरजू मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। काही ठराविकच लोक मराठा समाजात सधन आहेत आणि इतर मराठा समाजात शेतीवर अवलंबून आहे। शेतीमध्ये सुद्धा परवडत नाही असे, त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यावर काम करत आहेत आणि जे आरक्षण द्यायचं आहे ते घटनेमध्ये बसणारं असावं। देशाच्या घटनेच्या बाहेर जाऊन आरक्षण देऊ शकत नाही। कायदेशीर आरक्षण टिकायला हवं। मिळालेलं आरक्षण 4 महिन्यात रद्द होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत। महायुतीचे 3ही वरिष्ठ नेते यावर योग्य तो तोडगा काढतील। आणि याच्यामध्ये सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री आरक्षण देण्याबद्दल सकारात्मक आहेत, ठाम आहेत। फक्त एकच आहे की ज्याचा उल्लेख वारंवार केला गेलाय की जे आरक्षण मराठा समाजाला द्यायचे हे एकतर घटनेमध्ये बसणारं पाहिजे आणि घटनेच्या बाहेर जाऊन आपण, देशाच्या घटनेच्या बाहेर जाऊन आपण काही करू शकत नाही, देऊ शकत नाही। पहिलं तरी घटनेमध्ये बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे आणि कायदेशीररित्या हे टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। नुसतं जाहीर केलं आणि 4 महिन्यात कोणतं कोर्टात गेलं आणि परत कोर्टानं ते रद्द केलं, असल्या आरक्षणाला काही उपयोग नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत। आंदोलन करणं, जरांगे पाटील साहेब म्हणजे मुंबईत बसले, त्यांचं उपोषण चालू आहे आणि मला नक्की खात्री आहे की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सगळे याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य तो तोडगा काढतील आणि आंदोलनकर्त्यांनी पण सरकारला या बाबतीमध्ये सहकार्य करावं। शेवटी आपल्याला तोडगा काढायचा आहे, आपल्याला समाजाला काहीतरी मिळवून द्यायचं आहे। त्यामुळं चर्चा करून, चर्चेनंच हा मार्ग याच्यातनं निघू शकतो आणि चर्चा करून तोडगा काढावा। हे सगळी जी काही शांतता आहे ती योग्य पद्धतीनं राहील। मारसाहेब, तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहात का? चर्चा मुंबईला गेल्यावर मी भेटेन। मागं पण ते सातारला आले होते, दोन्ही वेळेला मी त्यांना भेटलो होतो। एकदा त्यांची तब्येत इथं आल्यानंतर थोडी म्हणजे प्रवासामुळे जरा बरी नव्हती, पण तरी जाऊन हॉस्पिटलमध्ये मी त्यांना जाऊन भेटून, मला वाटतं हॉटेलला त्यांना सलाईन लावलं होतं हॉस्पिटलने, त्यावेळेला मी तिथं पण भेटलो होतो। मुंबईला जाईन त्यावेळेला मी सुद्धा त्यांना जाऊन भेटेन नक्की। आणि म्हणजे त्यांची पण भूमिका काय असेल, म्हणजे त्यांची भूमिका पण माहीत आहे, शासनाची पण भूमिका आपल्याला माहीत आहे। जे असेल ते नक्कीच आमचा प्रयत्न हाच आहे की योग्य तोडगा निघावा, कायदेशीर याच्यात टिकणारा तोडगा निघावा आणि घटनेत धरून हे सगळं असावं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।